वरवटी येथील शाळेमध्ये आज जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलं पाऊल आणि जिल्हा परिषदचा हा पुढाकार, अत्यंत उत्साहाचं वातावरण। ही समिती पण सगळी शालेय व्यवस्थापन समिती आहे, सरपंच आहेत आणि अत्यंत उत्साहात असलेले तुमचे मुख्याध्यापक त्यांची पूर्ण टीम, अंगणवाडी ताई, सगळं एक खूप सुंदर असं वातावरण आणि मुलांच्या चेहऱ्यावर उतरत असणारा आनंद मला वाटतं खूप काही सांगून जातो। जवळजवळ 1250 शाळा आहेत आणि या सगळ्या याच्यातनं 16,000 मुलांचा आज पहिलं पाऊल शाळेमध्ये पडत आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये हे पाऊल पडताना आपण एक संदेश दिलेला आहे की पहिलं पाऊल वृक्ष लाव, कारण की लातूरमध्ये ही जे नवीन पाऊल आहेत, ही जे पहिल्यांदा पाऊल पडणार आहेत आणि यांच्या माध्यमातून ही जी वृक्ष लागतील, ही जी झाडांची संपत्ती लागेल, हा जो वारसा तयार होईल, याच्यानंतर लातूर हे हरित लातूर होईल। आणि आपण जे नेहमीच बघतो की दुष्काळग्रस्त लातूर, झाडांचं कमी असलेलं लातूर, ही आपली प्रतिमा पुसून टाकण्यासाठी तुम्ही सगळेजण त्याच्यामधले खारीचे वाटेकरी असते। मुलांना तुम्हाला सांगते की तुमचं हे पहिलं पाऊल खूप महत्वाचं आहे। तुम्ही पुढे यशस्वी होण्यासाठी आयुष्यामध्ये पहिली बाब खूप महत्वाची असते। पहिला नंबर, पहिलं पाऊल, सगळ्यात पहिलं तर खूप महत्वाचं असतं। शाळेतल्या शिक्षकांना, अंगणवाडी ताईला, या शालेय समिती व्यवस्थापनाला, त्याच्यानंतर मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षक वृंदांना, या गावातल्या गावकऱ्यांना आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे ॲडिशनल सीओ, डेप्युटी सीओ पंचायत, एज्युकेशन ऑफिसर, या सगळ्यांचं मी अभिनंदन करते। आणि माझं लातूर येस हे जे बोबडे बोल आहे हरित लातूरचे आणि हे झाडांकडे जिल्हा नसलेल्या सगळ्या अशा चित्राकडे आपण बोलत आहोत। हे झाड तिथं लावून आपण थांबणार नाही। आपण आपला वार्षिक साजरा करतो गोळ्या घेऊन येतात, मग आपण आता झाडांचा पण वाढदिवस करायचा आहे। तुम्ही जे झाड लावणार त्याचा वाढदिवस करणार ना? आपल्याला झाडांचा वाढदिवस करायचा आहे आणि तुमच्या वरतीमधलं थोडंसं पाणी दररोज त्या झाडाला तुम्ही द्यायचं आहे। ज्या मुलांनी जे झाड लावलंय दररोज बघायचं माझं झाड आहे का नाही तिकडे, आणि घरी सुद्धा आई वडिलांना सांगायचंय की माझं झाड मी लावलंय, तुम्ही तुमचं झाड कधी लावणार? विचारणार का सगळे घरी जाऊन? काय विचारणार? आईला काय विचारणार? झाड कधी लावणार? तर खूप चांगल्या रीतीने आपण जिल्ह्यामध्ये सुरुवात केलेली आहे। आपली नदीसाठी उत्साहात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पेल आहे आणि गुणात्मकरित्या सुद्धा हा जिल्हा, लातूरमधल्या शाळा आपण कुठेच कमी पडणार नाही। लातूर जिल्हा ओळखच शैक्षणिक पॅटर्नमुळे आहे। हा वारसा लहानपणापासूनच कायम कसा राहील आणि फक्त डॉक्टर, इंजिनियर नाही तर प्रशासकीय क्षेत्र असेल, कॉर्पोरेट क्षेत्र असेल, सैनिकी क्षेत्र असेल, या विविध क्षेत्रामध्ये लातूरकरांची मुलं कसे चमकतील यासाठी मला वाटतं ही संपत्ती आपण तयार करत आहोत। हे पुढच्या सगळ्या तुमच्या गोष्टींसाठी मी जिल्हाधिकारी म्हणून मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमचा हा सगळा सकारात्मक आनंद शिदोरी म्हणून या ठिकाणून घेऊन जाते। धन्यवाद।